आपल्या जीवनामध्ये काय होतं माहिती का, आपण सगळेजण भावनिक आहेत. माझं कसं होईल, आता माझी करी चिंता. मी म्हणतो मरणाला सामोरही जायला पाहिजे. आम्ही काल एका भजनाला विचारलं, एवढं सुंदर गातात. ते म्हणले गातोय पण बिनधास्त. दुसरं म्हणलं त्यांना सांग जा त्यांच्या इथं स्प्रिंग टाकलेली. आता स्प्रिंग टाकल्यावर एवढी गायची काय गरज आहे का, थोडं कमी गावं. ते म्हणजे माझी इच्छा अशी की मला भजन म्हणीत म्हणीत मरण यावं. पाहावं माणसं मरणाला घाबरते आणि ते काय म्हणतं मला भजन म्हणीत म्हणीत कुठं मरण यावं. तुम्हाला माहिती का हो, चांगल्या कीर्तनकारला मरण कुठे यावं माहिती, दिंडी. सरकारला मरण कुठे यावं, युद्धात. हा तिथं मरण यावं. आपल्याला ही पद्धतच चुकीची वाटते. आता तुम्ही एक महिला मंडळ, तुम्हाला स्वर्ग आहे आता लगेच मिळणार आहे. तुम्हाला स्वर्ग महत्वाचा आहे का मुलगा? माणसं काय म्हणणार, स्वर्ग बाजूला ठेवा, मला माझा मुलगा पाहिजे, आहे की नाही. पण तेच मुलगा काही काही वेळेस बोलायची बंद होते, पाहत नाही. आणि म्हणून मागच्या एक 2-3 महिने 2च महिने झालं दिंडीच्या आधी मी बाबांकडे आले. बाबा शांत झोपलेले होते. आईने विचारलं ओळखलं का, हा म्हणले महाराज इकडे. अवस्था हीनतीनं झाली होती. इतकं पूर्णपणे आयुष्य मिळायला सुद्धा पुण्यच लागते. त्याला काय माळ घातली म्हणजेच माणूस मोक्षाला, नाहीतर वारी केली म्हणजेच तो लगेच तृप्त झाला. म्हणून आता तुम्ही पहा बरं, श्रावणातले सोमवार धरले म्हणून लगेच शंकर भगवानच भेटायला येतील. हा भेटा येतील, पण श्रावण संपल्यावर नाही खाल्लं तर. नाही तर श्रावण संपल्यावर जर म्हणले तोंडाला चवच नाही राहिली तर मग येणार. आपण काय करतो माहिती, देव पाहावयाशी गेलो ते देवाची होवणी असं पाहिजे. आणि आपलं नेमकी अपेक्षा कशी, मला सुख पाहिजे. तुमचं एकच मागणे, मला सुख पाहिजे. पण त्याला सुख मिळवण्यासाठी थोडं द्यावं लागेल. किराणा बाजारामध्ये गेलात, तुम्ही वस्तू घ्यायची, मग त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे द्यावा. तसंच आहे, तुम्ही समाजात राहायचं असेल तर थोडं प्रेम द्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला काय मिळेल, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. द्रौपदीने काय केलं, व शालू फाडला आणि चिंधीच गुंडाळली. कुणाच्या बोटाला, कृष्णाच्या. मग कृष्ण वस्त्रच झाला कुणाच्यासाठी. याला उत्तर कळलं का, आपण थोडं दिलं पाहिजे. आपलं असे द्यायचं नाही आणि मागितल्याशिवाय. बाबांनी आयुष्यामध्ये जे मिळवलं ते माणसं, जे कमावले ते माणसं. असू द्या परिस्थिती नाजूक असू द्या, मी म्हणतो 2 एकर जमीन असू द्या, 100 एकर वाल्याला माल. आता आम्ही या जेजुरीत येतो, काही ठिकाणी आलं ना 2-4 घरी जातो आम्ही. पण काही ठिकाणी चहा मिळतो, काही ठिकाणी मिळतच नाही. काही ठिकाणी कुणी बोलवतं, काही ठिकाणी बोलितच. आणि काही तर माणसं दिंडी आली तोपर्यंत गोड असतात, पुन्हा नाही. तर त्याचं उत्तर कळलं की ही स्वार्थी लोक आहे. निस्वार्थी कोण, काहीच अंतःकरण असतं. पण शिंदे परिवार असेल, संतोष भाऊ असतील, त्यांची पत्नी असेल, मुली असतील, नाती असतील, नातू परिवार, शिंदे वस्तीच आपली प्रेमाची, आपलं साधं राहणं असू द्या, काय गरज नाही कुणाचं. तुम्हाला माहिती का, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी. आपण लहान राहिलं पाहिजे. म्हणून महिला मंडळाला विनंती करतो, कुठल्याही प्रकारचा खेद करायचा नाही. जास्त बोलू नका म्हणा, हळूच सांगायचं म्हणा, जास्त नाही मोठे, हळूहळू सांगा. म्हणून परिवारामध्ये हे जे परिवार आहे, ह्या परिवारातलं नातं आणि स्तुती म्हणून नाही. कधी कधी एखाद्या माणसाची आपण स्तुती करतो ते चांगले होते, आम्हालाही होतं कधी कधी. याचं उत्तर कळलं का, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे. तुम्हाला माहित नसेल तर पुरावा आहे का, तुम्ही महाभारत. आपण काय करतो माहितीये का, नुसता संसार संसार. कुणाचा सफळ झालाय, झाला एकच सफळ होतं, देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा. एकाचाही सुखाचा होत नाही. काय देवळकरांसारखी माऊली शिंदे परिवारात जन्माला आली. तुमचं कुळही शिंद्यांचंच आहे, भारी काम. मानकोजी शिंदेची कन्या आहे, साध्या परिवारातली, पाटलाची मुलगी.
पण बाप इतका धार्मिक होता, सगळ्यांना साखरपान वाटलं का मला मुलगी झाली. ते जर मुलगी त्यावेळेस जन्माला आली नसती ते हे तलाव तुम्हाला बघायला मिळाला. सगळे राजे काही सारखे होते, असे राजे होते. आता ही विहिरी बांधल्यात वाटानं, माऊलीच्या वाटानं, बाजीराव वीर, कुडूची वीर, बाकीच्या सगळ्या विहिरी कोणी बांधलेले? बांधला आले देवीनी आणि बोबाटा. असंच झालंय सगळं. कोण काय करतं कळत नाही. उस्माण्याचं भांडण. ज्यानं कष्ट केले, एक बघा महिला मंडळ, पती नंतर राज्य केलं 30 वर्ष, असं कुणी करी? असा विश्वास होता सासऱ्याचा. 8 दिवस हे राज्य सुनाला चालवाय दिलं, देईन कुणी? पण पहिले माणसं हुशार होते. डोळ्यात एकच काय होतंय बघत होते. आपल्या डोळ्याच्या माघारी काय? तसं म्हणून तर जेजुरी कुणाची? खंडोबाची का तुमची? हो. आणि शिर्डी साईबाबाची. आणि बारामती झाला अवघड. म्हणतात तू 10व्यात नको काढू भाऊ. आता ते डोळ्यात एकच माणसं सगळे बघून घेतात, तुमच्या ध्यानात येत नाही त्याला काय करा. आपल्या डोळ्यात एकच सगळं बघितलं पाहिजे. आपले पोरं करतात काय, आपण करतो काय. आणि नुसतं जीवापाड प्रेम असं तसं. महिलांना विनंती करते इथून पुढे, नातू, मुलगा, नात, हो हे सगळं सांभाळत. आता त्याला पुरावाच आहे. सांगा बरं माझी आई, एकदा पती गेला, वजन संपलं कराय. किती लखपती असू द्या, त्या घरात समाधान राहत नाही. मला पती ही परमेश्वर आहे, काही नसू द्या, पण काय पाहिजे? कपाळाचं कुंकू आहे. पण त्याही काळामध्ये मजबूत अशा स्त्रिया होत्या. आऊसाहेबांचं जीवन बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातुश्री, पती बंगलोरला, त्या महाराष्ट्रात. पतीच्या आश्रयाने राहिल्या, पण पती कधी महाराष्ट्रात आले? पुन्हा त्यांना शिक्षा होती हद्दपारीची. तुम्ही ह्या राज्यात याचं, म्हणजे त्यावेळेस असं नाही सरहद नाही, काही नाही, सीमा पलटी नाही. त्यावेळेस असं होतं मराठी भाषेत यायचं नाही, कन्नडी भाषेत राहा, पण मराठी भाषेत यायचं ही शिक्षा. ते आयुष्य तिकडे आले नाही, पण उत्तम चिवरे कीर्ती महाग जगले. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. बाप कसा असावा? विचार श्रीमंत असावा. बाप कसा असावा? कष्ट करणारा असावा. बाप जमीन विकणारा नसावा, जुगार खेळणारा नसावा. बाप धृतराष्ट्र नसावा, मामा शकुनी नसावा, कंस नसावा. मामा असावा पण हंबीराव मोहिते पाटलासारखा असावा. आई कुणासारखी असावी? स्त्री कोणती असावी? पुतळा राणीसाहेब. पोटी बाळ नाही, पण शंभूराजे माझे बाळ म्हणणारी आई असावी. आज आपलं काय होतं माहिती? जावाच्या पोराला कुणी आई माझं पोरग म्हणत नाही, म्हणतं कुणी? पण जावाचा मुलगा आणि जाऊ औरंगजेबाच्या ताब्यात होते. सोडवायसाठी हमीर मामाची कन्या तिथपर्यंत गेली. 5 लाखाच्या सैन्यात जाऊन तलवार घेऊन जावाला सोडवायचा प्रयत्न केला. अशी जाऊ पाहिजे. आज 10 वर्ष झालं सख्या जावा बोलत नाहीत, अशा बामट्या जावा आहेत. अशा मारक्या म्हशीसारखं पाहत्या नाहीत पाहती. आणि शेजारीच राहत्या. आणि एका सासूच्या हाताखाली राहायचं, जावा शेजारी राहायचं, तिला 10 वर्ष बोलायचं नाही. हे पुण्य का पाप? आणि माणसं म्हणले आम्ही सोमवार धरितो. कशाला? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई तर आला देव न लगे, देव न लगे, साठवल्याचे रुजले जागे. जसं की विधी निमित्तानं हे बोलू नये तरी का बोलतो? बाबांचं पूर्ण आयुष्य बाबा जगले, पोटभर, जेवढं पाहिजे होतं तेवढं. असं आयुष्य कुणाला मिळत नाही. आज 25 वर्षाला माणसं मरतात. आमच्याकडे 35 वर्षात गेले. आता परवा 23 वर्षाचे गेलं, दारू पिऊन पिऊन गेलं. हो, 2 लेकरं पत्नी वनवासी. याचं उत्तर कळलं का? कशासाठी जन्म मिळाला? देवे तिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा. काही द्यायचं नाही इथून जाताना. उत्तम चिवरे कीर्ती माग जगायचं. आणलंही नाही काही, अन्यायाचं नाही काही. कशाला आलो? आलाशी कुठे निघा, जाशी कवल्या ठाया, घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागेल असे. मला सुद्धा नुसता फोन आला संतोष भाऊचा. मी अंदाज काढला, असं कधी फोन करत नाही. नक्की दादा गेला.
त्याला सांगितलं 3 दिवस झाले गेले. त्याचं उत्तर कळलं का? हे सगळं सोपं काम नाही. म्हणून ही जी परिवार आहे, आज एक महत्वाची घटना आहे. या परिवारातलं जाणतं बोलतं व्यक्तिमत्व निघून गेलं. त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली. पुन्हा ती पोकळी भरून निघत नाही. कितीही मोठं होताना आपण कितीही प्रवास करू, पण ही जागा पुन्हा कुणाच्यानं भरला जात नाही. म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढं एक करायचं. आता आलात तर जाताना आनंद घ्या, सुखी जीवन जगा. आणि एकदाच आलात परत कधी यायचं नाही. कशासाठी आलो आपण? ज्याच्यासाठी आलो ते केलं. नामदेव महाराज, चौखोबा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई कशासाठी आल्या? जाताना अमर झाल्या. आणि आपलं काय झालंय? आपण माझं माझं म्हणत बसतो. देह तुझा नाही, जीव तुझा नाही. देह काळाचा आणि धन कुणाचं? लोक म्हणतात लंका रावणाची. रावणाची का कुबेराची? पहिली कुबेराची. हे रावणानं पुदाणपणानं अतिक्रमण करून ताब्यात घेतली. पहिली कुणाची? कुबेराची. म्हणजे देह कुणाचा? काळाचा. आणि याच्यावर कुणाचा घाला बसणार आहे? म्हणून आपण थोडं सावध होऊन, एक अभंग आहे त्याला, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवाची भार, जे जे कार गरज तसे, पळून या गेली झोप, होते पाप आडते. काहीतरी पाप असेल मन परमार्थ आवडत नाही. माळ नको, गंध नको. आणि एक सांगतो तुम्हाला, लय गोडे शेवट सांगतो. मला वाटतं अजून एक प्रवचन बाबांचं आहे, बाबा आले. पण एक सांगू तुम्हाला, लय गोड आहे. आता ऐका, आपण जे नेहायला आणू ते नेतच नाही दुसऱ्यासाठीच. म्हणून तर माणसाचं मन तृप्त होत नाही. मन तृप्त करायचं असेल तर त्याच्या सगळ्या इच्छा तृप्त झाल्या पाहिजे. त्याला सुंदर उदाहरण आहे. धृतराष्ट्र मरेपर्यंत अतृप्त होतं. धृतराष्ट्राचं लग्न झालं, त्या बिचारीने पट्टी बांधली. खरं तर महिला मंडळ, बाईने कधी डोळ्याला पट्टी बांधू नये. नवरा आंधळा असला तरी चालेल, पण बाई नसावा. जर बिचारी आंधळी असेल तर तिचा नवरा डोळस दोघंही आंधळे नसावं. आणि या बाईला डोळे उघडे असून दिसत असताना उगच पट्टी बांधली. नाही नाही, मला नवरा आंधळा आहे. ते बिचारे म्हणलं होतं धृतराष्ट्र, एकदा तरी मला पहा. ती म्हणली नाही पाहणार. आणि ह्याच गांधारीनं डोळे उघडले, पण कुणासाठी? दुर्योधनासाठी. का? दुर्योधन वज्रदेवी व्हावं. बरं, दुर्योधनासाठी डोळे उघडले. तीच जर लहानपणी उघडले असते तर दुर्योधन नालायक निघला, वाईट निघला असता. म्हणून आईनं कधी पोराची चूक झाकून ठेवायची नाही, पोरीची ठेवायची नाही. ज्या बाया झाकून ठेवत्यात त्या गांधारीची अवलाद. याला डोळे झाकी तू खरं बोल सांग. त्या बिचारीनं डोळे झाकले तर एकदाच उघडले आणि पुन्हा शेवटी जळून मिली, पण डोळे उघडले. आणि तिने डोळे का उघडले होते तुमच्या ध्यानात आलं का? तिच्या जावाचे पोरं 5, तिच्या जावाचे पोरं 5 आणि हिचे 100. पण हिच्या डोक्यात माझा दुर्योधन वज्रदेवी झाला की कुणाला मारील? ही काही डोकं आहे का काय? जावाच्या पोराला मारायला डोळे उघडले, अशी कुठं बुद्धिवान बाई. म्हणजे इथून पुढं दावा झाल्या जावाच्या गळ्यात पडा, भलं मोठे रडा, मागचं झालेली विसरून जा, आणि इथून पुढे फ्रेंडली राहत जा, असं सांगण्यासाठी प्रवचन गेलं. माणूस शिंदे परिवारातला एक माणूस गेला, हे दुःख जिव्हारी लागलं पाहिजे. लागलं पाहिजे माणसाला साहेब. जिव्हारीच लागत नाही दुःख, माणूस सहज घेते. अरे ते चालतं बोलतं व्यक्तिमत्व गेलं, सहज घेण्यासारखं कधी सहज आपल्यातलं कुणीतरी गेलं, हे दुःख जिव्हारी लागलं पाहिजे आणि पुन्हा वाटचाल केली पाहिजे. मी कसं जगणार? का? आता परत आलात ना, गॅरंटी. हवं तर कोरोनानंतर आपण आलो, राहिलो, परत आलो. नाही तर खरंय कोरोनानंतर. आणि आता एक महाराष्ट्रात नवीन कोरोना आलाय, जातीचा. पहिले तरी 100 वर्षांना देश, हो आता तर 100 वर्ष महागच गेलं. परत काय उपयोग आहे त्याला? 47ला स्वतंत्र याच्यासाठी मिळालं. म्हणून इथून पुढे विनंती करतो, देह जाईल त्याशी काळोबा खाईल. घडी घडी काळ वाटे याची पाय. अजून किती आहे म्हणून शेवटचा एक गोड आहे, शेवटचा दिस
आता चिंतिनी पावलो विसावा, खुंटली आधावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तिने गुणे. आता चिंतिने पावलो विसावा, खुंटली आधावा तृष्णेची. म्हणून 2-4 मुक्ती मिळाल्या पाहिजे असं मत आहे. बरं का बाबा, मुक्ती सांगतो एकदा बस. कशा मुक्ती असं होत आहे का? 4 मुक्ती: स्वरूपता, समीपता, सलोखता आणि सायुज्यता. हे जे मुक्ती आहेत ना, हे कळत नाहीत म्हणून घोटाळा आहे. नाही तर ते अभंग म्हणतो आपण रोज, तिने मुक्ती 4. पण कोणत्या मुक्ती सांगू? ऐका, तुम्ही घरी गेले, तुमच्या भावाने तुमच्याकडे डोळे उघडून पाहिलं पाहिजे, असं सरळ, डोळे चुकवून नाही, असं समोरासमोर. त्याला म्हणायचं स्वरूपता नावाची मुक्ती. सगळ्यांनी तुमच्या भाऊकी ना ते समान पुढे असं फ्रेंडली बोललं पाहिजे. सलोखता नावाची मुक्ती सांगतो. तुम्ही दवाखान्यात आहे आणि बरेच जण येऊन बसले पाहिजे, सांगितलं पाहिजे किडनी पाहिजे मी देतो, पैसे पाहिजे मी देतो. ही सलोखता नावाची मुक्ती. आता ही काय झालंय, मुक्तीवर उपयोग काय मिळून? इथं नाही आणि वर काय उपयोग आहे? इथं अन्न करता मरायचं, इथं कपडे दाढी वाढली तर कुणी करायला नाही, कुणी उचलायला नाही, आणि हजारो कोटीची प्रॉपर्टी सांभाळायला माणसं. आमच्याकडे एकच घटना घडलेली, आमचे नगरसेवक मित्र आहेत, आज अशी अवस्था त्यांची, लिव्हर सडलाय, इथून पाणी निघते बाहेर, म्हणून घरातून उचललंय शेतात नेऊन ठेवलंय. शेतकऱ्यानं शेजारच्या शेती पेरायची बंद केली. या घाणीचा वास येतोय. कुणी त्या बाजूला जात नाही, आणि त्याला सांभाळायला एक नोकर आहे, त्याला 15,000 रुपये महिना आहे, आणि ती सगळी घाण हे काढतंय ते नोकर, त्याला जीव घालतोय. कशामुळं? पैशामुळे. पण झालंय काय माहिती का बाबा, आज त्याला असं वाटतंय माझं कोणीच नाही. 6 महिने झालं घरचे भेटायला येत नाही. मी गेलो त्या दिवशी, मला मन लागलं कुणाला तरी सांग भेटायला या, मला कोणी येत नाही. मग त्या नोकराला म्हणलं, मी मला घर दाखव. गेलो घरी, त्याने सांगितलं घरच्यांनी, कशानं मरण एवढं सांगा, लई वास येतो. मला आता कशानं मरण? अन्न धान्य दान करा, गोदान करा, भूदान करा, मरून जाईल बाबा. ते म्हणजे सगळं केलं पण मरत नाही. आणि नोकरला म्हणलं, त्या तुझी काय इच्छा आहे, मरावं? तेव्हा नाही, अजून 2 वर्ष हे जगावं. मी म्हणलं का रे बाबा? तुम्हाला माझे पोरं शेवटच्या वर्षाला आहे, हे जर जगलं तर मला माझ्या पोराचं शिक्षण होईल. एक बाप असं काम करतो आणि घरातले असं वागतात. आता तुम्ही ठरवायचे काय करायचं. म्हणून तुम्हाला सगळ्या महिलांना विनंती करतो, ज्यांच्याकडे सोनं बिन असेल त्यांना लेकीला देऊन टाकायचं. लेक नसेल तर नातीला द्या, नात नसेल तर बहिणीच्या पोरीला द्या, आणि कोणीच नसेल तर मला द्या. उग जीवाला काळ ठक जाऊ ना घेण्यात. समाज नाही वाईट आहे. सोन्यासाठी आयुष्यभर बोलत नाहीत माणसं. पोरी आंघोळी घालीत नाही, सुना तोंड पाहत नाही. कशाला ठेवायचं? ते फुटकामध्ये ठेवू नका. एकुलती एक असं तर हे धर तुला हवा देते, 2 असतील तर निम द्या, पुन्हा नका ठेवू. जाता जाता आनंद या, जीवन सुखी जगा. एकच मागणं मागतो, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैशी असावे संसारी. आपण सगळ्यांनी विनंती करतो, पक्षासारखं राहा. पक्षी कसा असतो? एकच सूचित दाना घेतो, निघून जातो. आपण आता तुम्ही खोटं बोलायचं नाही, सहज सांगतो, ध्यानात येईल. आपली वृत्ती सांगतो. तुमच्या शेतातही हरभरे बरं का, हिरवे, शेजारचे तुम्ही 2-4 डाळे कुणाचे उपटी दाव. तुमच्या शेतातही आंब्याचे झाड आहे, गोड आंबा आहे, आणि शेजारचाही तसाच आहे. 10-12 आंबे कुणाचे पाडी दाव. तुमच्या शेतातही भुईमुगाचे शेंग आहेत, येल आहेत, आणि शेजारचे आहे, तुम्ही कुणाचे येल उपटी दा. कसं होईल? आपले खळभर गेलं तरी चालेल, पण कोणचं गुंजभर आपल्याकडनं कोण. ही वृत्ती झाली की पावन झालं. आणि म्हणून एकाच वृत्तीनं माणूस मोठा होतो. ती वृत्ती कोणती? निर्मळ अंतःकरण. देव बघा वरून सावळा आहे पण आतून, आणि आपण वरून गोरे आणि आतून, आपण आतून कशी मनाला विचारायचं. म्हणून मनमार्गी गेला तो ते त्याची, आणि हरिपाठी स्थिरावीला तुझी धन्य. आजच्या निमित्तानं आमचे जे आप्पू म्हणायचे त्यांना ना, पण हे जे व्यक्तिमत्व आपल्या घरातून गेलं, त्या खऱ्या सांगा त्यांना त्यांच्यापाशी बसले. तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं, मी 15 वर्ष झालो होतो.
पण त्यांच्या बशी गेलं का मग मला वाटत नव्हतं इतकं कॉमेडी बाबा होतं. काय लोक लावा, इतका हसरा चेहरा, उगा असं थोडं काढायचं बघा. मला तर नवल वाटतं. माझ्याकडे अजून त्यांचे फोटो एक क्लिप आहेत, हसलेले, संकल्प सोडताना त्या दिवशी झोपले तवाचे. मला तर त्यांच्याकडे बघित काय कधी त्यांच्याकडे ती भावनाच वेगळी होती. आणि मलाही वाटत नव्हतं ते तसे. मी पहिलं घाबरून राहायचो, पण मला ध्यानात आले बसून असं मोकळ्या म्हणून आम्ही गप्पा मारायच्या. पुन्हा एकदा विनंती करतो, बाबांच्या पाठीमागे संतोष भाऊ आहे, त्यांचे चिरंजीव आहे, 2 नाती आहेत. म्हणून ते मग अबुंना मुली किती? 3 ना? 2? 3 ना? 3 म्हणजे 2. हा. तर एक नक्कीच इथून पुढे मुलींना विनंती करतो, काही नाही बघा, आपल्या वडिलांच्या पाठीमागे आपला भाऊ असतो बरं का. सापाला नागपंचमीला तुम्ही भाऊ म्हणतात, साप तुमचा कधी भाऊ होणार होतो का? साप भाऊ. आता तुम्हाला भाऊ तसं राहिलं नाही. आता सध्या भाऊ तुमचं एकच आहे सध्या महाराष्ट्रात, मुख्यमंत्री. 1,500 एवढा मोठा भाऊ तुम्हाला मिळाला. बरं, आठवणीनं 1,500 रुपये टाकतो दर महिन्याला. मागचे 2 महिन्याचे राहिले तरी पुढच्या महिने 4.5 टाकणार आहे. तुम्हाला आता भावाची गरज नाही. एक बरं झालं, या भावाची इस्टेट तरी मागणार नाही त्याच्या निमित्त. नाही तर उद्या शिंदे साहेबाला म्हणाय बसल्यात गुंटा गुंटा वाटून दे. पण एक बरं झालं, काळानुसार चांगलं झालं. सगळ्यांना विनंती करतो, कुणाचं खा बरं का, महिला मंडळ, पुरुष मंडळी, महिलांना सांगतो, कुणाचं खायचं पण भावाचं कधी खायचं नाही. कुणाचंही खायचं पण जावाचं कधी खायचं नाही. कुणाचंही खायचं पण देवाचं कधी खायचं नाही. आणि कुणाचंही खा पण गावाचं कधी खाऊ नका, वाईट होतं. आम्ही इथलं, मी तुमच्या पुढं, आम्ही कोणत्याच बाबतीत नाही, बहिणीचं नाही, भावाचं नाही, नाही गावाचं नाही, नाही देवाचं नाही. सगळ्याच्या ऋणातून मुक्त व्हा, मग संकटावर तुम्ही मात कराल. आणि कुणाचंही तुमच्याकडे देणं असलं तर ते कावळा येतं का? आणि म्हणून एक नक्की तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरी कीर्ती मान. असं चांगलं जगा, आनंद घ्या. पुन्हा एकदा या धाग्याला बघा, धागा एवढाच आहे, 4-5च फुलं आहे. तुम्ही जेवढे फुलं ह्या धाग्यात व्हाल तेवढा हार मोठा होतो, कळलं? हार मोठा होतो, कळलं? तसं धागा एक आहे शिंदे परिवाराचा. आणि जेवढे आलेले तेवढे आजचे काय फुलं आहेत एका धाग्यात. हे एका धाग्यात गुंपल्यामुळं सगळे आले. तर याचं मूळ कोण आहे? दोघं पती पत्नी. म्हणून मला कुणाची चिंता, कुणा माणसं म्हणतात बा आजीचं असं तसं, मला अजिबात या आजीची चिंता वाटत नाही. या परिवारामधल्या आजीला पूर्णपणे कुटुंब व्यवस्थित आणि चांगला सपोर्ट करतंय. मला बघितलंय मी, त्याच्यात कुठली सुद्धा शंका घेण्यासारखं नाही. असा परिवार असावा. नाहीतर आज म्हाताऱ्या माणसाची हाल आहे. आमच्याकडे तर आमुष्य ते आमुष्य म्हातारे वाटून घेतलं. ही आमुष्य ती, ही आमुष्य थोरल्याकडं, ती आमुष्य ती आमुष्य धाकट्याकडे. आता तर काय केलं आमच्याकडे, मी त्या दिवशी पाहिलंय, 12 महिने म्हणजे 4-4 महिने 3 पोरं, आणि 4-4 महिन्यात म्हातारी वाटून घेतले. 4 महिने याच्याकडे, 4 महिने त्याच्याकडे, आणि 4 महिने ही पद्धत. आणि 3 पोराचे लग्न एकट्या बापाने केले, आणि 3 पोरायला मायबाप चढ आहे. आणि माणसं म्हणले आम्ही नवीन बालाजीला गेलतो, नारायणपूरला गेलतो. कशाला? कुठे जावं नको, सुखी येतो घरात. म्हणून सासरे जपा, गळ्यात माळाला कपड्याला गंध लावा. बाबा बोल ना. हा, म्हणून सगळ्या महिलांना विनंती करतो, काही करू नका, एक करा. सासरे जपा, उद्याची नवरात्र धरू नका पण सासू सांभाळा. हो, अंगरकी धरू नका पण उंदरं मारू नका. एक करा, माणसाशी जीव लावा, माणसंच जपा. आणि शेवटी कोण कामाला येईल? माणूसच कामाला येईल. दुसरं कुणी कामाला येत नाही जगात. जगी आईसा जगामध्ये कोण कामाला येत नाही, एकच. पण बाप कसा असावा? एक सुंदर गाणं आहे. बाप स्वाभिमान बाळा, बाप कलकर काना, त्याच्या काळजात सुधल जणूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब,
त्याच्या घामाच्या किंमत हिर मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे रे कसा वाने कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटे करी होत. म्हणून बाप कोण आहे तर वाल्या कोळ्याची जात आहे. आयुष्यभर पाप करणार आणि शेवटी त्याला काय फायदा. कोणी नीट बोलत नाही. असं लेकुराची हितवाही माऊलीची चित्ताईशी कळवल्याची जाती करीला भावी न पोटी भारवाही त्याचे सर्व सोयी साहेब. तुका म्हणे माझे तेव्हा संतावरी ओझे. जाता जाता बाबांच्या चरणी सेवा समर्पित. एक बाबांच्या स्मरणार्थ आज मी आहे इथंच थोड्यात एक झाड लावायचं बाबांच्या शेतामध्ये लावू. तुम्ही सगळे तिकडे येणार आहेत आणि 2 घास खाल्लं. आज जेवायला आहे तिकडे इथे का तिकडे तर थोडं अन्न असतं ती दहाव्याचं खात जा. कशामुळं 10वेचं अन्न श्राद्धाचं अन्न खाल्ल्यावर माणसाला आयुष्यात अटॅक येत नाही, कोरोना होत नाही आणि ऍक्सिडेंटनं माणूस मरत नाही. तुम्ही म्हणले पुरावा काय. मी 3 ऍक्सिडेंट मध्ये वाचलेला माणूस. मी हजारो 10वे खाल्ले. मन मी चंगा तो मन निर्मळ ठेवत जा. 10वे खा कोणतं खा अन्न पूर्ण ब्रह्म आहे. मनात पाप ठेवत जाऊ नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठाला 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 विठाला. कुंडली कवदरे विठ्ठल बाबा बसू. असो मी करू मग चालू कंटिन्यू. बरं झालं बोलायचं बोला. नाही आम्हाला वेळ आमचा काच स्पर्श होईपर्यंत मला मग मी बोलतो तोपर्यंत आमचं ओळखून जाते. मी मला लोड येत होता मग मी मोबाईल मला बोलतो की ते चर्चा करता येणार असे. हा आमच्या ह्या परिवारामध्ये शिंदे परिवारात जे नाते संबंध आहेत सगळे त्यांना सगळ्यांना मला का सांगायचं. चला तुम्हाला इतिहास सांगतो. स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पोटच्या पोराचं पाणी मिळालं नाही. का मिळालं नाही. केवळ वाईट लोक असतात म्हणून दुर्बुद्धी माणसाच्या मनात नसावं. हे बघा संगतच असावी कुसंगे नाडीला साधू जायचा. संगत सज्जनाची दुर्जनाची नको. आणि नेमकं आपण काय करतो माहिती का संगतीत सज्जन सापडत नाही म्हणून तर वाईट होत. पहिला मंडळ रोजाने कामाला गेलात ना तणावर माती टाकणारी बाई नसावं. तण काढणारे असावं. हो तण काढलं तर मनातलं पाप जातं शेत निर्मळ होतं. तसं मन सुद्धा बाबा लय अवघड आहे ह्याचे सुद्धा तण आहे. तुम्ही म्हणले कुठे मग काम क्रोध अहंकाराचं आणि ह्याच्यात सुद्धा अमृत आहे. पण चांगल्या पिकाला तणवर येऊ देत. मग तण बाजूला काढलं की जीवन प्रसन्न होतं. मग तण बाजूला काढायचं आणि ज्यानं तण बाजूला काढलं त्याचं जीवन चांगलं होतं. त्याला एक कोड आहे. लावणी हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता. तुकोबाराय म्हणतात किती उपकार झाला माझ्यावर. कटिकर सम चरण साधिरा राहिला भिवरे तिरी उभा. आणि म्हणून निर्मळ अंतकरण झालं पाहिजे. असं मोकळं साबणानं माणूस वरून निर्मळ होईल. आतून प्रवचनातून होईल, कीर्तनातून होईल, दिंडीतून होईल. एवढे 10 लाख 15 लाख लोक जातात. सगळे लोक सारखे नसतात पण ज्ञानोबरायला झोळी शेण टाकणारे लोक होते. आणि हेच लोक आज त्यांचा उदउद करतात. जे तुकोबारायच्या गाथा पडीत होते त्यांना तुकोबारायची आरती द्यावी. अधिकार तैसा दावीला मार. आपण बघा मग तुकोबाराय सोपं नाही बोलले. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येरानी व्हावा. म्हणजे इथून पुढं कुणाचं काही करा पण माणसं जपले पाहिजे. आम्ही काय करतो माहिती माणसं सोडून नाही माणूस जपायचं. कामाला कोण येणार नाही. आमचे डॉक्टर तात्याराव लहाने म्हणून आज मोफत ऑपरेशन करतात. त्यांचा चित्रपट निघलाय. त्यांना सांगितलं डॉक्टरनं तुमची एक किडनी गेली आणि एकच आहे तुम्ही 1 वर्षात मरणार. 2 किडन्या गेल्या असं म्हणलं. एकदा वर्षभर वाट पाहते डॉक्टर साहेब मी कवा मरतोय. त्यांना डॉक्टरनं सल्ला दिला होता तुम्ही एक विमा काढा म्हणजे तुमच्या पोराला पैसे मिळतील. तुम्ही वर्षात जाणार श्रावणार.
आता श्रावण संपला तरी मरत का नाही म्हणून डॉक्टरकडे गेले. मग डॉक्टर म्हणले एकदा चेक करतो, परत चेक केलं. म्हणजे अजून एक किडनी तुमची चांगली, एकाची गरज आहे, पुन्हा किडनी मागा. घरातले लोक आले 16 आणि सगळ्यांनी मिळून म्हणले आम्ही किडनी देणार, आम्ही देणार. आईनं किडनी दिली, अजून डॉक्टर तात्याला आणि जिवंत आहे. लाख लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले. याला उत्तर कळलं का? अशा माणसाचं जिवंतपणे चित्रपट निघतात. तुम्ही एवढं प्रगतशील भागात आहे, जी जुली, पैसा भरपूर आहे, कंपनी, सगळी प्रगती, तर एक सुद्धा महिला अनाथाची माय सापडत नाही का? आणि अनाथाची माय व्हायचं असेल तर त्याला ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे. म्हणून शिंदे परिवारामध्ये आम्ही जर कधी आलो, आम्हाला वाटतं ही आमची आई, अनाथाची माय. आम्हाला कोण आहे इथं? वाटसरूला कोण असतं? म्हणून महिला मंडळ आलेला अतिथी संदारातला जीवन गेला पाहिजे. 2 घास खाऊ घालणं हेच हातात आहे. काय हातात आहे दुसरं? आणि माणसं काय करतात नाही, त्यालाच. आता रात्रीच आम्ही होतो याला, काल दुपारी, काल ती पुण्यतिथी होती ना शेणाला, ती महाराजांची पुण्यतिथी. आम्हाला बोलवलं, ज्यांना बोलवलं त्यांना मग म्हणावं का नाही खा बाबा. त्याच्या डोक्यात एकच खटकात, नाश्ता झाला पाहिजे, ही पेढा गेली पाहिजे. कधी कधी काही लखपती माणसाच्या घरी माणसं उपाशी येते, पण गरीबाच्या घरी खाऊनच येते. आणि एक उत्तर आहे का? श्रीमंती ही मनाची असावी. रावण सोन्याची लंका होती, पण रावणाचं मन दरिद्र होते. लंका सोन्याची असून करायचं काय? मन चाललं पाहिजे, आणि मन नव्हतं चाललं. मग रावणाचं वाईट का झालं? रावण आईचा ऐकायचा. जे आईचं ऐकतात ते कोण असतील? बिभीषण कुणाचं ऐकायचं माहिती? बिभीषणाला फक्त बाप आवडायचं, आणि कुंभकर्णाला आणि यांना सगळ्याला. म्हणून तिथं काय तुमचं भारी काम आहे, आणि असं असावं. आता ही कावळ स्पर्श झाले. आमच्याकडे परवाची घटना आहे, कावळाची ना, त्या सुनाला म्हणले पाया पडा, सून गेली पाया पडाय, कावळा सुनाच्याच मागं लागला. तू चून मारली असती. आणि म्हणलं असं का? म्हणले आयुष्यात सून घरी कधी आलीच नाही सासऱ्यात, याला आली मराय पाया पडा. म्हणून जाता जाता ही पावती माणसाची. आयुष्यभर यांच्यासाठी काय केलं, इथं निकाल लागला. काक्ष स्पर्श झाला, आता काही गरज नाही. जाता जाता एवढंच मागणं मागतो का? म्हणे मुक्ती परिनिलेवरी आता दिवसचारी खेळीवेळी, आता आणि चिंतीने पावलो विसावा, खुंट लिया धावा. कृष्णेश्या धन्यवाद. रामकृष्णारी विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली गोदर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.